पवित्र पोर्टलबाबत महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आता जाहिराती जाहिरातीची टॅब सुरुवात झालेली आहे. जाहिराती आता लवकरात लवकर तुम्हाला टॅबवर दिसून येतील. त्याबाबतचा महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे 1/5/2026ला हे आलेलं सूचनापत्र आहे पवित्र पोर्टल यांच्याकडून. तर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, खाजगी शैक्षणिक संस्था आहे, तसेच शाळांमध्ये जे काही रिक्त पद आहे त्या पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयी सूचना देण्यात आलेली. ते कधीपर्यंत भरता येणार आहे? आजपासूनच चालू झालेलं आहे. तर ते आता त्यांना 31 मेपर्यंत जाहिरातीची नोंद करण्यास सुविधा देण्यात येत आहे. तर कोणाला? जे काही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था व जे शाळा आहे त्यांना आता सुविधा देण्यात आलेली. म्हणजे याचाच महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला सांगण्याचा अर्थ हेच की आता लवकरात लवकर जाहिराती येतील आणि तुम्हाला ते आता प्रेफरन्स देणे सुरुवात होणार आहे. तर हीच होती अपडेट, म्हणजे तुमच्यापर्यंत पाठवणं. यामध्ये भरपूर काही सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले किती जण आहेत? यामध्ये 1,70,108 उमेदवार यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहे. तुम्ही जर यामध्ये केले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तर जाहिराती आता तुम्हाला 31 मेपर्यंत म्हणजे कंप्लीट होणार आहे त्यांची. त्यानंतर जे बाकीची प्रेफरन्स आहे ते लवकरात लवकर जून महिन्यात चालू होणार आहे ही शक्यता आपल्याला होत आहे. कारण की 31 मेपर्यंत म्हणजे जाहिराती त्यामध्ये नोंद झाल्या तर त्या लवकरात लवकर येतील. म्हणजे तिथे नोंद झाल्यानंतर त्यांना सुद्धा वर्तमानपत्रात सुद्धा त्यांना ते जाहिराती द्यायचे आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही होती माहिती. म्हणजे आता यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याची जी साईट पण दिलेली आहे. यावर जाऊन त्यांना 2022 प्रमाणे ज्याप्रमाणे त्यांनी जाहिराती दिलेल्या होत्या शैक्षणिक संस्थांनी त्याप्रमाणे त्यांना परत द्यायचं आहे. तर खालच्या बाजूला यामध्ये माहिती दिलेली आहे. जर जिल्हा परिषदेचे हे असेल तर बिंदू नावावली रिक्त पदाची माहिती भरणारे कोण असतात? शिक्षणाधिकारी प्राथमिक ते असतात. तर ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला जर विषय शिक्षक असेल तर त्यामध्ये विज्ञानचा असेल तर विज्ञान विषय त्यामध्ये नमूद करायचा आहे. गणित असेल तर गणितच नमूद करायचं आहे असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये सांगलेलं आहे की मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन, म्हणजे मेच्या अखेरीसपर्यंत 2026 पर्यंतची 25 पर्यंतची आहे का नाही त्या म्हणजे यामध्ये भरपूर सारे रिक्त पदे यामध्ये येणार आहे अशी शक्यता यामध्ये वर्तवण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता जाहिराती कोणकोणत्या ते 1ली ते 5वी गट आहे, 6वी ते 8वी आहे, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांची व्यवस्थापना जाहिरात देता येतील अशी माहिती यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 6वी ते 8वी या गटातील जे भाषा विषय आहेत जसे गणित किंवा विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करण्यात येईल. तर यामध्ये फक्त जर गणित विषयासाठी असेल तर फक्त गणितच विषयामध्ये नमूद करायचं आहे, विज्ञान विषय असेल तर विज्ञानच विषयामध्ये नमूद करायचं आहे असं त्यांनी दिलेलं. पण तुम्हाला जर दोन्ही विषय पाहिजे असेल जर गणित आणि विज्ञान तर त्यासाठी गणित विज्ञान असं यामध्ये विषय निवडावा असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही होती सूचनापत्र तुमच्यापर्यंत पाठवण्याचं. तर ही मी तुम्हाला लवकरात लवकर पाठवणार आहे. हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचण्यासाठी. तुमचे काही कमेंट्समध्ये म्हणजे प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये जरूर विचारा. अजून जर काही तुमचे डाऊट्सफुल असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, त्यांना पण मदत होईल. आणि जर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल त्यांना सुद्धा यामध्ये ईमेल ID पण दिलेला आहे, त्यावर त्यांनी संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो.